आपण 17 ग्रुप म्हणजे हॅलोजन फॅमिली एलिमेंटची रिएक्शन्स विथ हॅलोजन्स कोणासोबत पाहणार आहोत? हॅलोजन सोबतच यांच्या रिएक्शन्स पाहणार आहोत. तर हॅलोजन सुद्धा एकमेकांसोबत कंबाईन होऊन कंपाऊंड तयार करत असतात, है की नाही? तर अशा कंपाऊंड्सला आपण कोणते कंपाऊंड्स म्हणत असतो? इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. बघा, इंटर म्हणजे अलग अलग. हॅलोजन्स एकमेकांसोबत कंबाईन होणार आहे आणि त्यांच्यापासून जे कंपाऊंड्स तयार होतील त्यांना आपण काय म्हणत असतो? इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. काय म्हणणार आहोत? इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. हॅलोजन स्वतः कंबाईन होणार आहेत आणि त्यांचे अलग अलग हॅलोजन्स एकमेकांसोबत कंबाईन होऊन जे कंपाऊंड्स तयार करतील तर त्यांना आपण काय म्हणत असतो? इंटर हॅलोजन्स कंपाऊंड. म्हणून सुरुवातीला आपण इंटर हॅलोजन्स कंपाऊंडची डेफिनेशन्स पाहणार आहोत. याच्या नावातच आहे इंटर मीन्स टू डिफरंट, है की नाही? हे जे दोन डिफरंट हॅलोजन ऍटम्स असतील, मग आता त्यातनी फ्लोरीन राहणार आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बरोबर आहे? तर हे अलग अलग दोन हॅलोजन ऍटम्स एकमेकांसोबत कंबाईन होतील आणि यांच्यापासून जो कंपाऊंड्स तयार होईल तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत? इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. म्हणून त्यांच्या नावातच सर्व इन्फॉर्मेशन्स आहे आणि म्हणून यांची डेफिनेशन देत असताना आपण सांगणार आहोत द कंपाऊंड्स ऑब्टेन फॉर्म. काय म्हणणार आहोत? द कंपाऊंड्स, जे कंपाऊंड्स तयार होणार आहे, द कंपाऊंड्स ऑब्टेन फॉर्म कोणापासून तयार करणार आहोत आपण? ऑब्टेन फ्रॉम टू हॅलोजन ऍटम्स. काय म्हणणार आहोत? टू डिफरंट हॅलोजन ऍटम्स. टू डिफरंट हॅलोजन ऍटम्स. दोन डिफरंट हॅलोजन ऍटम्स पासून जे कंपाऊंड्स तयार होत असतात, है ना, आर कॉल्ड इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. टू डिफरंट हॅलोजन ऍटम्स पासून, म्हणजे कोणतेही दोन डिफरंट हॅलोजन ऍटम्स घ्या तर यांच्यापासून जे दोन जे कंपाऊंड्स तयार होत असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. म्हणून त्यांची डेफिनेशन काय केली आपण? द कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम टू डिफरंट हॅलोजन ऍटम्स आर कॉल्ड इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. त्यांनाच आपण काय म्हणत असतो? इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. इंटर हॅलोजन्स कंपाऊंड अतिशय महत्वाचे कंपाऊंड्स असतात हे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. जसं फॉर एक्झाम्पल, काही जर एक्झाम्पल आपण इथे पाहिले इंटर हॅलोजन्स कंपाऊंडचे तर आपल्या लक्षात येईल की हेच एकमेकांसोबत कंबाईन होतील हॅलोजन्स. जसं क्लोरीन 3 फ्लोरीन सोबत कंबाईन झाला तर क्लोरीन ट्रायफ्लोराईड. ब्रोमीन 3 फ्लोरीन सोबत जर कंबाईन झाला तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? ब्रोमीन ट्रायफ्लोराइड्स. काय म्हणणार आहोत? ब्रोमीन ट्रायफ्लोराइड्स, है ना. त्यानंतर आयोडीन क्लोराइड्स, आयोडीन हेप्टाफ्लोराइड. अशा प्रकारे आयोडीन हेप्टाफ्लोराइड या टाईपचे जे कंपाऊंड्स असतात हे टू डिफरंट हॅलोजन ऍटम्स एकमेकांसोबत कंबाईन होऊन जी कंपाऊंड्स तयार करत असतात तर त्यांना आपण इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स म्हणत असतो. आता हे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स किती प्रकारचे टाईपचे तयार होऊ शकतात? टाईप ऑफ इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. हे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स किती प्रकारचे राहणार आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ, है की नाही. तर हे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड हे अशा प्रकारे राहणार आहे. 4 प्रकारचे राहणार आहे. एक एक्स डॅश हा एक टाईपचा राहील. दुसरा एक्स3 डॅश म्हणजे 3 दुसरे हॅलोजन्स एका हॅलोजन्सला अटॅच होणार आहे. एक्स5 डॅश असे म्हणजे 5 हॅलोजन ऍटम दुसऱ्या हॅलोजन ऍटम्सला अटॅच होणार आहे. आणि एक्स7 डॅश या प्रकारचे. आता जसं यांचे उदाहरण जर घेतले तर एक्स डॅश म्हणजे एक क्लोरीनला फ्लोरीन अटॅच आहे की नाही, आणि म्हणून ClF. त्यानंतर ब्रोमीनला फ्लोरीन अटॅच असेल तर BrF, है की नाही. आयोडीनला फ्लोरीन अटॅच असेल तर आपण काय म्हणणार आहोत? IF. या टाईपचे हे या टाईपचे कंपाऊंड्स राहतील. तसंच ब्रोमीनला क्लोरीन अटॅच राहू शकते म्हणून BrCl. अशा प्रकारे, ठीक आहे. तर हे या प्रकारचे एक टाईपचे राहू शकतात. आता हे जे मोठावाला क्लोरीन आहे याला 3 फ्लोरीन अटॅच राहू शकतात अशा प्रकारे, म्हणजे आपण काय म्हणू? ClF3. हा जो मोठावाला ब्रोमीन आहे याला आपण 3 फ्लोरीन अटॅच करू शकतो म्हणजेच BrF3 अशा प्रकारे, है ना. या ब्रोमीनला
आपण फ्लोरीन अटॅच केला, आयोडीनला 3 फ्लोरीन अटॅच होऊ शकतात. मोठावाला आयोडीन त्याला 3 फ्लोरीन अटॅच होईल, आहे की नाही? अशा प्रकारे आयोडीन ट्रायफ्लोराईड. तसंच आयोडीनला 3 क्लोरीन सुद्धा अटॅच होऊ शकते, म्हणून आयोडीन ट्रायक्लोराईड या टाईपचे हे कंपाऊंड असतात. आता हे कोणतेही बनू शकत नाही. कोणते बनतात मी थोड्या वेळात सांगतो. पहिले हे एक्झाम्पल समजून घेऊ आपण इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स मधले. आता X-5 वाले कंपाऊंड जर पाहिले आपण, तर हे काय राहणार आहे? हा वाला जो आपला ऍटम असतो, मोठावाला ऍटम, तो वरच्या छोट्यावाल्या ऍटम सोबत कंबाईन होईल. हा वाला क्लोरीन मोठ्या साईजचा असतो, त्याला 5 फ्लोरीन कंबाईन होऊ शकतात. त्यानंतर ब्रोमीनला सुद्धा 5 फ्लोरीन कंबाईन होऊ शकतात. आयोडीनही मोठ्या साईजचा आहे, त्यालाही 5 फ्लोरीन कंबाईन होऊ शकतात. अशा प्रकारे. आता आयोडीन जो आहे हा सर्वात मोठ्या साईजचा असतो, त्याच्यामुळे त्याला 7 फ्लोरीन कंबाईन होऊ शकतात छोटेवाले. त्याच्यामुळे IF7 मध्ये एकच कंपाऊंड येईल, IF7. त्याचं कारण असं आहे की आयोडीनची साईज मोठी आहे, बरोबर आहे? तर त्याच्यासोबत असे 7 फ्लोरीन त्याच्या सोबत कंबाईन होऊन लेस स्टेरिक हिंडरन्स म्हणजे स्टेबल कंपाऊंड बनवू शकतात. बाकीचे जे असतात, आपण जर विचार केला की BrF7 का तयार होत नाही, तर ही बीआरची साईज छोटी आहे बघा. आणि बीआरची साईज जर छोटी असेल तर या बीआरच्या छोट्या साईज सोबत असे 7 फ्लोरीन कंबाईन होऊ शकत नाही, त्याच्यामुळं BrF7 कंबाईन होत नाही. आता इथे मी जे कंपाऊंडचे टाईप लिहिले त्यामध्ये एक्स डॅश काय आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. इथे जे आपण एक्स घेणार आहोत तर हे एक्स म्हणजे लार्जर साईज हॅलोजन ऍटम. लार्जर साईज हॅलोजन ऍटम असतो बघा, लक्षात ठेवा, लार्जर साईज हॅलोजन ऍटम. आणि हे एक्स डॅश जे घेतलं आपण ते असते स्मॉलर साईज हॅलोजन ऍटम्स. स्मॉलर साईज हॅलोजन ऍटम है ना. म्हणूनच मी म्हटलंय की फ्लोरीनला कधीच हे छोट्या साईजच्या याला 3 क्लोरीन कंबाईन होऊ शकेल का? नाही होणार. क्लोरीन मोठ्या साईजचा आहे, त्याला छोट्या साईजचे 3 फ्लोरीन कंबाईन होईल. अशा टाईपचे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड तयार होत असतात. आता हे जे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड असतात तर जनरली जे हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले राहणार आहे ते जनरली थोडेफार अनस्टेबल राहतील. काय राहतील? अनस्टेबल असतील. क्लिअर झालं? सर्वात पहिल्यांदा आपण इंटर हॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे हॅलोजन सोबत तयार होणारे कंपाऊंड्स. एक हॅलोजन ऍटम्स जे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे मोठ्या साईजचे ऍटम आहे, कोणते? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे फ्लोरीन सोबत छोट्या साईजच्या फ्लोरीन सोबत काय करतात? कंपाऊंड्स बनवत असतात. तर याच कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो? इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. The compounds obtained from 2 different halogen atoms are called as interhalogens compound. खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकतो की हे 4 टाईपचे आहे. X डॅश, दुसरा आहे XX3 डॅश, थर्ड टाईप मध्ये X5 डॅश आणि फोर्थ वाला X7 डॅश. आणि त्यांचे काही एक्झाम्पल घेतले. तर नेमका हा जो X असतो हा लार्जर साईज ऍटम असतो, म्हणजेच क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन फ्लोरीन छोट्या साईजच्या क्लोरीन सोबत खूप सारे कंपाऊंड तयार करतील. पण असं कधीच होणार नाही की सेंटरमध्ये क्लोरीन असेल आणि त्याला 3 ब्रोमीन अटॅच होईल, आहे की नाही? हा कंपाऊंड तयार होणार नाही, कारण क्लोरीन तुमचा काय राहणार आहे? स्मॉलर साईज राहणार आहे. काय राहणार आहे? स्मॉलर साईज. आणि त्याला लार्जर साईज ब्रोमीन काय होणार नाही? अटॅच होणार नाही. क्लिअर आहे? लार्जर साईज ब्रोमीन अटॅच होणार नाही. अशा प्रकारे. यानंतर आता आपण इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स मध्ये इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलंय. तर आता आपण नेक्स्ट जेव्हा यांच्या मधले पाहणार आहोत, तर एक मिनिट. हा सर, गुड इवनिंग सर. हाँ हाँ, थोड़ा मैं क्लास ले रहा हूँ तो बाद में मैं ही करता फोन. हाँ हाँ, ठीक. तर आता हे लक्षात आलं मी काय म्हटलं आहे ते? लार्जर साईज हॅलोजन ऍटम्स आणि हे स्मॉलर साईज हॅलोजन ऍटम्स है ना. अशा प्रकारे. आता बघा, हे तर झाले आपले इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स, टाईप ऑफ इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. आता इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स मध्ये आपण टाइप्स पाहिले.
त्यानंतर आता आपण इंटर हॅलोजन्स कंपाऊंडचे काय पाहणार आहोत, प्रिपरेशन्स पाहणार आहोत. काय पाहणार आहोत, प्रिपरेशन्स ऑफ इंटर हॅलोजन्स कंपाऊंड. नंतर त्यांचे स्ट्रक्चर सुद्धा पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. इंटर हॅलोजन कंपाऊंड्स, जे काही इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स असतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे, प्रिपरेशन्स मध्ये. तर प्रिपरेशन्स मध्ये आपण हे जे असतात हे डायरेक्ट एकमेकांसोबत कंबाईन होऊन तयार होत असतात. ऑल इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स आर प्रिपेअर्ड बाय डायरेक्ट रिएक्शन्स ऑफ हॅलोजन्स ऑफ हॅलोजनची जी डायरेक्ट रिएक्शन होत असते, और रिएक्शन्स ऑफ हॅलोजन्स विथ अदर हॅलोजन्स ॲटम्स आहे ना, टू फॉर्म द इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स. आता हे जे इंटर हॅलोजन कंपाऊंड असतात हे स्पेसिफिक कंडिशन्स मध्ये स्पेसिफिक टाईपचे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड तयार करू शकतात. फॉर एक्झाम्पल, जसं आपण क्लोरीन मोनोफ्लोराईड तयार करू. सर्वात पहिल्यांदा X डॅश मध्ये क्लोरीन मोनोफ्लोराईड जर कंपाऊंड तयार करायचा असेल आपल्याला, तर हा क्लोरीन मोनोफ्लोराईड कंपाऊंड जो आहे हा कलरलेस गॅस असतो. काय असतो, कलरलेस गॅस. तर याला जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपण कसं तयार करणार आहोत, यांची डायरेक्ट रिएक्शन्स करणार आहोत आहे ना. रिएक्शन्स विथ इक्वल व्हॉल्यूम घेणार आहोत. काय घेणार आहोत, इक्वल व्हॉल्यूम ऑफ 2 हॅलोजन ॲटम्स आहे ना. क्लोरीन आणि फ्लोरीनचं काय घेणार आहोत आपण, इक्वल व्हॉल्यूम घेणार आहोत. तर यांच्यापासून काय तयार होईल, इक्वल व्हॉल्यूम जर घेतलं या दोघांचं, तर यांच्यापासून हा क्लोरीन मोनोफ्लोराईड कंपाऊंड तयार होईल. क्लिअर आहे. त्यानंतर जर आपल्याला याच मध्ये हा कंपाऊंड तयार करायचा असेल X3 डॅश, तर आपण ClF3 हा वाला कंपाऊंड जर तयार करायचा असेल तर हा सुद्धा कलरलेस गॅसच आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे, इट इज कलरलेस गॅस. हा सुद्धा कलरलेस गॅसच आहे. आणि हा कलरलेस गॅस कंपाऊंड जर आपल्याला तयार करायचा असेल तर नॅचरली यांची सुद्धा रिएक्शन्स करत असताना आपण क्लोरीनची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत, फ्लोरीन सोबत करू आपण. कोणासोबत, फ्लोरीन सोबत. आणि काय भेटणार आहे आपल्याला, क्लोरीन ट्रायफ्लोराईड भेटल. क्लोरीन ट्रायफ्लोराईड भेटल. बरोबर आहे. अशा प्रकारे क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगून राहिलो. पण इथे आपल्याला काय घ्यायला लागते, एक्सेस ऑफ फ्लोरीन सोबत क्लोरीनची रिएक्शन्स करायचे आहे ना. रिएक्टिंग ऑफ क्लोरीन विथ एक्सेस ऑफ फ्लोरीन. जर आपण इथे इक्वल व्हॉल्यूम घेतलं तर आपल्याला मोनोफ्लोराईड भेटल. एक्सेस मध्ये फ्लोरीन घेतला तर आपल्याला काय भेटल, ट्रायफ्लोराईड्स भेटल. बरोबर आहे. त्यानंतर जर आपण ब्रोमीन ट्रायफ्लोराईड तयार करायचं असेल, काय तयार करायचं आहे आपल्याला, ब्रोमीन ट्रायफ्लोराईड्स. याच्यामध्येच सेकंड एक्झाम्पल, सपोज ब्रोमीन ट्रायफ्लोराईड. तर हे हॅलोजन हॅलोजनच कंबाईन करणार आहोत. हा येलो ग्रीन कलरचा कंपाऊंड असतो. येलो ग्रीन लिक्विड असते, हे गॅस नसतो. आता हे ब्रोमीन आणि फ्लोरीनचा जो कंपाऊंड आहे तर तो येलो ग्रीन लिक्विड असते. तसंही ब्रोमीन लिक्विड असते आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामुळं हा कोणत्या फॉर्म मध्ये राहणार आहे, येलो ग्रीन लिक्विड. आता यांचंही प्रिपरेशन तसंच आहे. आपण ब्रोमीन ची रिएक्शन जर एक्सेस ऑफ फ्लोरीन सोबत केली, कोणासोबत, एक्सेस ऑफ फ्लोरीन सोबत केली, तर काय तयार होणार आहे, ब्रोमीन ट्रायफ्लोराईड्स तयार होईल. क्लिअर आहे. अशा प्रकारे. तर त्यानंतर आयोडीन ट्रायक्लोराईड जर तयार करायचं असेल तर ही आयोडीन ट्रायक्लोराईड पावडर असते. बघा, लक्षात ठेवायचं आहे, आयोडीन ट्रायक्लोराईड. मी पहिल्यांदा X3 वाले कंपाऊंड प्रिपरेशन्स करून दाखवून राहिलो तुम्हाला. सिंपल आहे, हॅलोजनची हॅलोजन सोबत कंबाईन रिएक्शन्स करायची आहे. तर आता येलो पावडर आपण जर इथे काय घेतलाय, येलो पावडर जर घेतली, हे येलो पावडर कलरचा कंपाऊंड राहणार आहे ICl3. आता यांची रिएक्शन्स आयोडीन जो आहे आपला आहे ना, यांची सुद्धा रिएक्शन्स आपण एक्सेस ऑफ क्लोरीन सोबत जर केली तर आपल्याला काय भेटणार आहे, ICl3 या टाईपचा कंपाऊंड बेटर टॉईस करावं लागेल इथे. अशा प्रकारे एक्सेस ऑफ क्लोरीन सोबत. लक्षात आलं तुमच्या. मग तुम्हाला क्लोरीन ट्रायफ्लोराईड करा, ब्रोमीन ट्रायफ्लोराईड करा किंवा आयोडीन ट्रायक्लोराईड तयार करा, तर एक्सेस मध्ये आपल्याला हॅलोजन्स घ्यावा लागेल दुसऱ्या नंबरचा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला जर पेंटाफ्लोराईड्स तयार करायचं असेल, म्हणजे थर्ड म्हणजे X5 डॅश वाला कंपाऊंड तयार करायचा असेल, तर फॉर एक्झाम्पल ब्रोमीन पेंटाफ्लोराईड घेऊ आपण. ब्रोमीन पेंटाफ्लोराईड घेऊ. हा वाला तयार करायचा असेल तर हा सुद्धा कलरलेस लिक्विड आहे. बघा, कलरलेस लिक्विड आहेत हे, कलरलेस लिक्विड्स. ठीक आहे. आणि यांची जर आपल्याला रिएक्शन्स करायची असेल तर ब्रोमीन विथ एक्सेस ऑफ फ्लोरीन. आता हे खूप जास्त एक्सेस मध्ये घ्यायला लागते.
ब्रोमिनची रिएक्शन जर आपण एक्सेस ऑफ फ्लोरीन सोबत घेतली तर नॅचरली आपल्याला काय भेटणार आहे, ब्रोमीन पेंटाफ्लोराइड्स भेटल, आहे की नाही, अशा प्रकारे. तर हे आपण खूप सारे एक्सेस मध्ये फ्लोरीन घेणार आहोत, यांच्यासोबत रिएक्शन्स करू. ठीक आहे. तर हे झालं आपलं यांचे प्रिपरेशन्स. आता प्रिपरेशन्स नंतर यांच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत आपण. इंटर हॅलोजन्स कंपाऊंड अतिशय महत्वाचा कंपाऊंड आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. जनरल कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज पाहणार आहोत. जनरल कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. आता यांच्या प्रॉपर्टीज आपण समजून घेऊ, है ना. तर जनरल कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज मध्ये हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू डिफरंट हॅलोजन ऍटम्स इज लो. तर या दोन हॅलोजन मधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी असतो. द इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स आर कोव्हॅलंट इन नेचर. त्याच्यामुळे हे कोव्हॅलंट नेचरचे असतात, है की नाही. तर सर्वात पहिली प्रॉपर्टी, दे आर कोव्हॅलंट इन नेचर. हे कसे असतात, कोव्हॅलंट म्हणजे इलेक्ट्रॉन शेअर करतात कंपाऊंड तयार होत असताना, म्हणून दे आर कोव्हॅलंट इन नेचर. हे कोव्हॅलंट इन नेचर असतात बिकॉज त्याचं कारण काय असते की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काय राहणार आहे, बिटवीन टू हॅलोजन ऍटम्स आर लो. यांचा जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स राहणार आहे या दोघांमधला डिफरन्स हा लो राहतो आणि त्याच्यामुळे हे शेअरिंग करून इलेक्ट्रॉन्स करून कंपाऊंड्स तयार करणं पसंत करतात. म्हणून हे जे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड असतात हे कोव्हॅलंट इन नेचर असतात. आता इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स तिन्ही स्टेटमध्ये एक्झिस्ट असतात, गॅस, लिक्विड आणि सॉलिड, डिपेंड अपॉन देअर कंपोजिशन्स, है ना. दे आर व्होलाटाईल आणि लेस स्टेबल असतात बट नॉट एक्सप्लोजिव्ह, है ना. तर त्याच्यामुळे आपण सांगणार आहोत की हे जे इंटर हॅलोजन कंपाऊंड असतात दे आर एक्झिस्टिंग कोणकोणत्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतात, आयदर गॅसियस स्टेट मध्ये राहू शकतात, लिक्विड्सही राहू शकतात आणि सॉलिड सुद्धा राहू शकतात, बरोबर आहे. आणि हे जे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स आहे जे गॅसियस, लिक्विड आणि सॉलिड स्टेट मध्ये असतात, है ना. तर यांचं डिपेंड अपॉन देअर कंपोजिशन्स. हे कोणत्या स्टेट मध्ये राहणार आहे ते डिपेंड्स असते, आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही, पण त्यांचं जे डिपेंड आहे ते त्याच्या कंपोजिशनवर डिपेंड आहे की तो लिक्विड राहील का, गॅस राहील का, सॉलिड राहील. आणि म्हणून आपण सांगतो की दॅट इज डिपेंड्स अपॉन देअर कंपोजिशन्स. त्याच्या कंपोजिशन्स वर ते डिपेंड आहे की तो गॅस राहील का, लिक्विड राहील का, सॉलिड राहील म्हणून. ठीक आहे. दे आर व्होलाटाईल. हे कसे असतात, व्होलाटाईल्स असतात. दे आर व्होलाटाईल्स असतात, व्होलाटाईल असतात आणि लेस स्टेबल असतात. अँड लेस स्टेबल, कारण दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी थोडाफार डिफरन्स असणारच आहे, बट नॉट एक्सप्लोजिव्ह. पण इतकेही डेंजर नसतात की जे एक्सप्लोजिव्ह कॅरेक्टर दाखवतात, तसे नसतात. अनस्टेबल असतात पण खूप सारे एक्सप्लोजिव्हनेस त्यांच्यामध्ये राहत नाही. ठीक आहे. आता यांचं जर मॅग्नेटिक नेचर पाहिलं तर हे डायमॅग्नेटिक असतात. काय असतात, डायमॅग्नेटिक. कारण दोघांमध्ये ऑड इलेक्ट्रॉन्स आहे. ऑड इलेक्ट्रॉन्स कशाने कन्वर्ट होईल, इव्हन मध्ये. आणि म्हणून दे आर काय राहतील, दे आर डायमॅग्नेटिक इन नेचर. काय राहणार आहे, डायमॅग्नेटिक इन नेचर. यांचं जे नेचर आहे हे डायमॅग्नेटिक इन नेचर राहील, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. हे जे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड्स आहे तर यांच्यामध्ये एक्स डॅश विकर असते पॅरेंट हॅलोजन्स पेक्षा, आणि त्याच्यामुळे हे पॅरेंट हॅलोजन्स पेक्षा मोर रिएक्टिव्ह असतात. यांच्यामधला एक्स डॅश बॉन्ड जो असतो हा कसा असतो, विकर असते, है ना, विकर दॅन पॅरेंट हॅलोजन्स. जे पॅरेंट हॅलोजन्स असेल असा एकच टाईपचा पॅरेंट हॅलोजन्स, त्यांच्यापेक्षा हा बॉन्ड विकर असते आणि ही मोर रिएक्टिव्ह राहतील. काय राहतील, मोर रिएक्टिव्ह दॅन पॅरेंट हॅलोजन्स. मोर रिएक्टिव्ह दॅन पॅरेंट हॅलोजन्स. म्हणजे जे सिंगल टाईपचा हॅलोजन टाईपचा कंपाऊंड असतो जी X2, हा X2 पेक्षा एक्स डॅश वाला जो कंपाऊंड असतो तो मोर रिएक्टिव्ह असतो. काय असतो, मोर रिएक्टिव्ह राहत असतो, कारण हा बॉन्ड कसा राहणार आहे यांच्यामधला, विकर राहणार आहे. ठीक आहे. तर इंटर हॅलोजन्स कंपाऊंड जे असतात हे ऍडिशन रिएक्शन सुद्धा करू शकतात अनसॅच्युरेटेड कंपाऊंड सोबत. म्हणून दे गिव्स ऍडिशन्स रिएक्शन्स विथ टू डिफरंट हॅलोजन ऍटम्स, है ना. दोन डिफरंट हॅलोजन ऍटम्स अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये ते ऍड करू शकतात. आणि म्हणून दे शोज काय करू शकतात, हे दे शोज
ऍडिशन रिएक्शन कोणासोबत करू शकतात? ऑर्गॅनिक कंपाऊंड अनसॅच्युरेटेड, कोणते पण अनसॅच्युरेटेड, जे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे त्यांच्यासोबत हे डिफरंट हॅलोजन असणारे जिमिनल व्हिसिनल डायलाइट बनवू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 यांच्यासोबत जर आपण रिएक्शन्स केली कोणाची ICl ची, तर एक आयोडीन इथे ऍड होईल आणि एक क्लोरीन इथे ऍड होईल. अशा प्रकारे 2 डिफरंट हॅलोजन असणारा व्हिसिनल डायलाइट तयार होईल. ऍडजेसंट कार्बनला एका याला आयोडीन अटॅच होईल आणि एका याला क्लोरीन अटॅच होईल. अशा प्रकारे त्याच्यानंतर हे जे फ्लोराइड्स असतात है ना, ते स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट्स असतात. जे कोणते यांचे फ्लोराइड्स असतात म्हणजे ClF3 आहे की नाही, ब्रोमिन ट्रायफ्लोराइड्स आहे, हे व्हेरी रिएक्टिव्ह, हे खूप जास्त रिएक्टिव्ह असतात, व्हेरी रिएक्टिव्ह असतात अँड फ्लोरिनेटिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतात. फ्लोरिनेटिंग एजंट्स म्हणून ऍक्ट होत असतात. म्हणजे हे दुसऱ्याला फ्लोरीन देऊन त्यांचं ऑक्सिडेशन करू शकतात. जसं युरेनियम ची जर रिएक्शन्स आपण क्लोरीन ट्रायफ्लोराइड सोबत जर केली आहे तर हे फ्लोरीन यांच्यासोबत कंबाईन होते आणि युरेनियम हेक्साफ्लोराइड नावाचा कंपाऊंड तयार करू शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारे थ्राईस ClF निघून जाईल याच्यातून. तर अशा प्रकारे हा फ्लोरिनेटिंग एजंट म्हणून ऍक्ट होते आणि दे आर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हे काय असतात? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतात, म्हणून दे आर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तर या टाईपची यांची प्रॉपर्टी असते. तर महत्वाचं आहे की हे जे कंपाऊंड्स असतात हे मोर रिएक्टिव्ह असतात, कोव्हॅलंट इन नेचर असतात, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतात, स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट असतात, या टाईपचं. आता यांचं आपण हायब्रिडायझेशन म्हणजे यांचे स्ट्रक्चर ऑफ इंटरहॅलोजन्स कंपाऊंड्स पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? स्ट्रक्चर्स ऑफ इंटरहॅलोजन्स कंपाऊंड्स. तर यांचे स्ट्रक्चर्स आपण समजून घेणार आहोत है ना. आता स्ट्रक्चर समजून घेत असताना सर्वात पहिला फॉर्म्युला घेऊ आपण ClI, असं सॉरी ClI नाही, ICl घेऊ शकतो आपण, बरोबर आहे. तर आपण सरळ ClF घेऊ. यांचं जर स्ट्रक्चर काढायचं असेल कोणाचंही काढा, तर यांचं स्ट्रक्चर तुमचं कसं येणार आहे, याचं हायब्रिडायझेशन काय येणार आहे. तर आपण हायब्रिडायझेशन साठी एक शॉर्टकट फॉर्म्युला वापरला होता, हाफ V प्लस M आहे की नाही. हाफ V म्हणजे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स. तर आता हे 7th A ग्रुपचे एलिमेंटच आहे, तर त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये 7 राहणार आहे. मोनोव्हॅलंट ऍटम किती आहे इथे? सिंगल मोनोव्हॅलंट ऍटम आहे, त्याच्यामुळे 8/2 आणि 8/2 जर आलं तर 4 आन्सर येईल आणि 4 म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन. त्याच्यामुळे हे जे कोणताही कंपाऊंड असेल XX डॅश आहे की नाही, तर यांचं हायब्रिडायझेशन जर तुम्ही काढलं तर या सर्वच कंपाऊंडचं हायब्रिडायझेशन काय राहणार आहे? sp3 हायब्रिडायझेशन राहील. पण हा जो सेंट्रल क्लोरीन आहे याच्यापाशी जर अशा 4 sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल असेल पण एकच बॉन्ड तयार होतो याच्यामध्ये. काय तयार होतो? एक बॉन्ड तयार होतो. बाकीचे काय राहणार आहे? 3 नॉन बॉन्डिंग पेअर राहणार आहे. काय राहणार आहे? नॉन बॉन्डिंग पेअर. त्याच्यामुळं इव्हन यांचं sp3 हायब्रिडायझेशन जरी असेल तर यांचं शेप कसं राहणार आहे? लिनियर शेप असणार आहे. काय असणार आहे? लिनियर शेप असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर सेकंड कोणत्या टाईपचे X3 डॅश टाईपच्या कंपाऊंडचे काय विचारलंय? स्ट्रक्चर आणि जॉमेट्री विचारलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर इथे कोणता घेतला असता? ClF3 घेतला असता है ना. तर ऍक्च्युअली जर आपण पाहिलं तर यांचा जो शेप असेल तर हे याचं हायब्रिडायझेशनवर यांचा शेप डिपेंड असते. तर आपल्या शॉर्टकट फॉर्म्युल्यानुसार पहिले आपण यांचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करू. हाफ V प्लस M हा वाला है ना. हाफ V म्हणजे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स, सेंट्रल ऍटम कोणता आहे आपला? X7 आणि नंबर ऑफ मोनोव्हॅलंट ऍटम किती आहे? 3 म्हणजे 7 प्लस 3 म्हणजे 10/2 आणि 10/2 म्हणजे 5 आणि 5 जर आलं तर हायब्रिडायझेशन sp3D. त्याच्यामुळे हे जे कोणते कंपाऊंड असेल BrF3 असो, हे असो किंवा IF3 कंपाऊंड असू द्या, या सर्वांचं हायब्रिडायझेशन फिक्स आहे. काय राहणार आहे? त्यांचं हायब्रिडायझेशन काय राहणार आहे? sp3D टाईपचं हायब्रिडायझेशन राहील, बरोबर आहे. आणि sp3D टाईप ऑफचं हायब्रिडायझेशन असेल तर एक्सपेक्टेड शेप काय राहणार आहे? ट्रायगोनल बायपिरॅमिडल. पण इथे आता नॉन बॉन्डिंग बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आता यांचा
क्लोरीनचं ट्रायफ्लोराईडचं स्ट्रक्चर पाहिलं तर यांच्यापाशी अशा 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल आहे. पण आउट ऑफ दिस ओनली 3 आर टेक पार्ट इन बॉन्डिंग, एफ एफ एफ. तर उरलेल्या 2 काय राहतील? नॉन बॉन्डिंग राहतील. काय राहतील? नॉन बॉन्डिंग राहतील. त्यामुळं या 5 हायब्रिड ऑर्बिटल पैकी 3 बॉन्डिंग पेअर असतील आणि 2 लोन पेअर असतील. त्याच्यामुळे याचा शेप जो असतो ओरिजिनल तो चेंज होईल आणि हा टी शेपचे कंपाऊंड असतील. कसे राहतील यांचा शेप? टी शेप जॉमेट्री राहील यांची. कशी राहणार आहे? टी शेप जॉमेट्री राहील, म्हणजे टी शेप स्ट्रक्चर राहील याचं. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट आपण जर थर्ड टाईपचे जे कंपाऊंड पाहलो की XX5 यांचं जर आपल्याला हायब्रिडायझेशन विचारलं असतं, याचं स्ट्रक्चर विचारलं असतं तर हे पाठ करायचं नव्हतंच. सपोज आपल्याला IF5 आहे की नाही यांचं जर स्ट्रक्चर विचारलं असतं तर आपल्याला हे पाठ करायचं कामच नव्हतं. तर इनडायरेक्टली पहिले आपण यांचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करू. हा काय होईल? V प्लस M आहे ना, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स अँड मोनोव्हॅलंट एटम. आता हे I म्हणजे 7 ग्रुप्स आहे, म्हणजे त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. इथे 5 मोनोव्हॅलंट एटम आहे म्हणून 5 घेतले आपण. त्याच्यामुळे 7 प्लस 5 किती होणार आहे? 12. 12/2 मीन्स काय होणार आहे? 6. आणि 6 जर त्याचा आन्सर येत असेल तर हायब्रिडायझेशन काय राहणार आहे? sp3d2 हायब्रिडायझेशन राहील. ठीक आहे, आणि म्हणून यांचं हायब्रिडायझेशन राहणार आहे sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन राहील. क्लिअर आहे? तर sp3d2 हायब्रिडायझेशन म्हणजे 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार होईल. 6 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होईल. म्हणजे नेमकं हा जो आयोडीन आहे तो 1 2 3 4 5 आणि 6 अशा हायब्रिड ऑर्बिटल तयार होईल. पण यांच्यामध्ये 5च बॉन्डिंग असतील आणि एक नॉन बॉन्डिंग असेल, म्हणजे फ्लोरीन 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 आणि फ्लोरीन, आणि एक जे राहणार आहे ते नॉन बॉन्डिंग राहील. म्हणजे 5 बॉन्डिंग पेअर आहेत आणि 1 लोन पेअर आहे. त्याच्यामुळे यांचा ओरिजिनल ऑक्टाहेड्रल शेप काय होणार आहे? चेंज होणार आहे. आणि तो ऑक्टाहेड्रल शेप कशामध्ये चेंज होऊन जाईल? आता बघा, याचा शेप जो राहणार आहे तर तो याचा जो एक लोन पेअर आल्यामुळे काय म्हणू आपण? पेंटॅगोनल पिरॅमिडल. काय म्हणू आपण आता याला? पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल शेप राहणार आहे याचा. तर म्हणून याची पेंटॅगोनल पिरॅमिडल शेप राहणार आहे. तर पेंटॅगोनल नाही, स्क्वेअर, स्क्वेअर पिरॅमिडल म्हणू आपण याला. काय म्हणू? स्क्वेअर पिरॅमिडल शेप राहणार आहे. स्क्वेअर पिरॅमिडल अशी याची जॉमेट्री राहणार आहे. म्हणजे हायब्रिडायझेशन सांगता आलं पाहिजे आणि त्याची जॉमेट्री सांगता आली पाहिजे. आणि जो लास्ट आहे आपला XX7 वाला, यांची जॉमेट्री आणि यांचं स्ट्रक्चर सांगता आलं पाहिजे. एकच एक्झाम्पल आहे IF7 आहे की नाही. तर यांचं जर हायब्रिडायझेशन सांगतो म्हटलं तर फटकन आपल्यापाशी हायब्रिडायझेशन काढण्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे V प्लस M. V म्हणजे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स, 7 ग्रुप्स आहे म्हणून 7, आणि नंबर ऑफ मोनोव्हॅलंट एटम ही 7च आहे. त्याच्यामुळे 14/2 म्हणजे 7 येते. आणि 7 हायब्रिड ऑर्बिटल म्हणजे कोणत्या? sp3 हे झाले 4 आणि d3. अशा प्रकारे याचं हायब्रिडायझेशन असेल. आणि म्हणून यांचं हायब्रिडायझेशन जर आपल्याला लिहायचं असेल तर हायब्रिडायझेशन यांचं काय राहणार आहे? sp3d3 टाईपचं हायब्रिडायझेशन राहील. आणि असं असल्यामुळे आता यांच्यापाशी 7 बॉन्डिंग पेअर आहे की नाही. 7ही बॉन्डिंग पेअर राहणार आहे आयोडीन. 5 अशा पेंटॅगोनली अरेंज राहील आहे ना, आणि 2 त्याला 2 अबव अँड बिलो द प्लेन राहणार आहे. F F F F F आणि 7ही बॉन्डिंग पेअरच राहतील. त्याच्यामुळे याचा शेप काय येणार आहे? असा पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल शेप राहणार आहे. ऑल 7 आर बॉन्डिंग पेअर. हे सर्वच्या सर्व बॉन्ड करणाऱ्याच पेअर आहे आणि म्हणून एकही लोन पेअर नाही. त्याच्यामुळे याचा रेग्युलर शेप राहणार आहे पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल हे यांची जॉमेट्री राहील. तर अशा प्रकारे तुम्हाला हमखास याच्या स्ट्रक्चरवर तर विचारणारच आहे, यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन यांचं स्ट्रक्चर कसं राहणार आहे. तर फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला विचारलं की क्वेश्चन असा असेल, गिव्ह
हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री, याच्यावर क्वेश्चन परीक्षेत कसा विचारणार आहे? गिव्ह हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल. जॉमेट्री ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल, अशा प्रकारचा आपला क्वेश्चन्स असणार आहे. फॉलोइंग मॉलिक्युल्स. ठीक आहे. तर जॉमेट्री अँड खाली मॉलिक्युल्स दिलेले असेल आपल्याला. ClF3 ची जॉमेट्री आणि हायब्रिडायझेशन सांगा. सेकंड आपल्याला IF7 ची जॉमेट्री आणि यांचं हायब्रिडायझेशन सांगा. आणि थर्ड वनचं आपल्याला विचारल IF5 चं. तर फटाफट आपण यांचं पहिल्यांदा हायब्रिडायझेशन आणि जॉमेट्री सांगू शकतो. तर हायब्रिडायझेशन काढण्याचा फॉर्म्युला पटकन आपल्या लक्षात ठेवायचा आहे, V+M वाला, आहे की नाही. 7+3 म्हणजे 10, 10/2, 10/2 म्हणजे 5, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय राहणार आहे? हे फॉर्म्युला लिहायचं नाही परीक्षेत, आहे ना. हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. सरळ सरळ याचं हायब्रिडायझेशन लिहायचं. आपल्याला विचारलंच ते होतं की हायब्रिडायझेशन. तर 5 असल्यामुळे काय म्हणतो आपण? sp3d टाईपचं हायब्रिडायझेशन राहील, है ना. आणि यांच्यामध्ये 3 बॉन्डिंग पेअर आहेत आणि 2 लोन पेअर आहेत. जसं 5 होत्या ना, हे 5 हायब्रिड ऑर्बिटल पैकी 3च बॉन्ड करून राहिले, दिसतेच नाही. तर त्याच्यामुळे हे त्या क्लोरीन मध्ये अशा प्रकारे आपलं 2 काय राहणार आहे? नॉन बॉन्डिंग राहतील आणि 3 काय राहतील? असे फ्लोरीन राहतील. त्याच्यामुळे याचा शेप किंवा जॉमेट्री काय लिहायची आहे? टी शेप. म्हणून याच्या समोर याची जॉमेट्री विचारली होती आपल्याला. त्याची जॉमेट्री सांगायची आहे टी शेप. कोणतं राहणार आहे? टी शेप जॉमेट्री राहिली. ठीक आहे. सेकंड आपलं जे IF7 चा आन्सर द्यायचा आहे. आताच पाहिलं आपण, तरी एकदा पाहून घेऊ. तर आपल्याला माहिती आहे आपला फॉर्म्युला H=½ V+M. हा आपल्यासाठीच आहे, फक्त हायब्रिडायझेशन समजून घेण्यासाठी. हे 7+7 म्हणजे 14, 14/2 म्हणजेच काय होईल? 7. आणि 7 म्हटलं की sp3d3 हायब्रिडायझेशन येईल. 1s 3p है ना, आणि 3d असं आहे ते 7 म्हणजे sp3d. आता हे जे हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले, तर याचं हायब्रिडायझेशन तुम्ही सांगाल. याला 1 मार्क आहे तुम्हाला हायब्रिडायझेशन सांगायला. हायब्रिडायझेशन sp3d3 टाईपचं असेल. ओके. आणि यांची जी जॉमेट्री असेल, जॉमेट्री है ना, तर याची जॉमेट्री रेग्युलर पेंटॅगोनल बायपिरॅमिडल राहणार आहे. काय राहणार आहे? पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल अशी याची रेग्युलर जॉमेट्री राहणार आहे. पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल म्हणजे I1 2 3 4 5 6 7. तुम्ही फ्लोरीन असे 7 फ्लोरीन अरेंज करसाल आणि 2 अबव अँड बिलो करसाल. तर या प्रकारे हे स्ट्रक्चर राहणार आहे. ठीक आहे. थर्ड जे होतं आपलं IF5, यांची ही जॉमेट्री काढू शकता तुम्ही. कोणताही देऊ द्या, तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही. H=½ V+M, आहे की नाही. तर त्याच्यामुळे 7+5 किती होणार आहे? 12. 12/2, 12/2 म्हणजे 6, आणि 6 जर असेल तर sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन राहील. त्याच्यामुळे हायब्रिडायझेशन काय सांगताल तुम्ही? हायब्रिडायझेशन = काय राहील त्याचं? sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन. पण यांच्यामध्ये 5च बॉन्डिंग पेअर आहे, 5 बॉन्डिंग पेअर आहे. तर याचा अर्थ एक काय येणार आहे? लोन पेअर आहे. त्याच्यामुळे याचा जो शेप आहे तो ऑक्टाहेड्रल येणार नाही, तर तो येईल स्क्वेअर पिरॅमिडल शेप येईल याचा. कोणता येईल? जॉमेट्री कोणती येईल याची? म्हणून यांची जॉमेट्री जर विचारली ती काय राहणार आहे? स्क्वेअर पिरॅमिडल. काय येणार आहे? स्क्वेअर पिरॅमिडल जॉमेट्री राहील. म्हणजे या प्रकारची जॉमेट्री राहील त्याची. जसं आयोडीन सेंटर मध्ये राहील आणि 1 2 3 4 5 6, तर त्यापैकी एक लोन पेअर असणार आहे. त्याच्यामुळे हे F इथे एक राहणार आहे, एक F इथे राहणार आहे, एक F इथे राहणार आहे, एक F इथे राहणार आहे आणि एक इथे F राहणार आहे. तर अशा प्रकारे है ना. तर हे राहणार आहे तुमचं त्यांची जॉमेट्री वगैरे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर या प्रकारे यांची जॉमेट्री आणि शेप राहणार आहे. तर हे झालं तुमचे कंपाऊंड्स ऑफ, म्हणजे इंटर हॅलोजन्स कंपाऊंड. हॅलोजनचेच हॅलोजन सोबतचे कंपाऊंड्स पाहून राहिलो आपण. समजलं सर्वांना हे? अशा प्रकारे हे डिटेल करायचे. यांच्यामध्ये स्ट्रक्चरवर नक्कीच क्वेश्चन्स विचारते, हायब्रिडायझेशन्सवर, ते तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे.